नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आज 3 मे रोजी नीट यूजी 2026 चा एक्झाम या ठिकाणी संपलेली आहे। एक्झाम संपल्यानंतर विद्यार्थी ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस आपण त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की नीट यूजी 2026 चा जो काही पेपर आहे तो 2025 च्या पेपरपेक्षा सोपा होता, परंतु 2024 च्या पेपरपेक्षा अवघड होता। तर या पेपरचं जे काही कंपॅरिझन आहे ते कंपॅरिझन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्याचबरोबर किती मार्क्स पडल्यानंतर मिनिमम किती मार्क्स पडल्यानंतर विद्यार्थी नीट यूजी 2026 ची एक्झाम क्वालिफाय होऊ शकतात, 2024 मध्ये क्वालिफाईंग मार्क्स किती राहिलेले होते, 2025 मध्ये क्वालिफाईंग मार्क्स किती राहिले होते आणि 2026 मध्ये साधारणतः किती मार्क्स हे नीट यूजी 2026 ची एक्झाम विद्यार्थ्यांना पास करू शकतील या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेन्युइन माहिती या ठिकाणी मिळणार आहे। गोष्ट आहे नीट यूजी 2024 ची। नीट यूजी 2024 चा जो काही पेपर होता त्याची लेवल ऑफ एक्झाम ही इझी होती। इझी एक्झाम असल्यामुळे या ठिकाणी जो काही क्वालिफाईंग कट ऑफ राहिलेला होता, म्हणजे ज्या मार्कामध्ये विद्यार्थी पास होतात नीट यूजी 2024 चा जो काही कट ऑफ होता त्याच्यामध्ये ओपन साठी 162 मार्क, एससी एसटी ओबीसी 127 मार्क्स मध्ये काय झालेले होते, नीट यूजी 2024 ची एक्झाम या ठिकाणी क्वालिफाय झाले होते। या एक्झाम साठी साधारणतः 23,33,297 विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली होती। त्याचा जर विचार आपण नीट यूजी 2025 च्या एक्झाम बरोबर केला तर नीट यूजी 2025 ची जी काही एक्झाम होती त्याची लेवल ही हार्ड होती। हार्ड लेवल असल्यामुळे या ठिकाणी जो काही कट ऑफ होता 24 पेक्षा कमी राहिलेला होता। त्याच्यामध्ये जो काही नीट यूजी 2025 चा जो काही कट ऑफ होता क्वालिफाईंग कट ऑफ तो 143 हा ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी होता आणि 113 मार्क ही एससी एसटी ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी होता। नीट यूजी 2025 मध्ये 22,09,318 विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली होती। आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, नीट यूजी 2026 मध्ये साधारणतः किती विद्यार्थ्यांनी एक्झाम अपेअर केलेली आहे तर 22,05,035 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नीट यूजी 2026 चा पेपर दिलेला आहे। या पेपरची जी काही लेवल होती ती मीडियम स्वरूपाची होती। मीडियम स्वरूपाची लेवल असल्यामुळे याच्यामध्ये जो काही फिजिक्सचा पेपर होता तो ऍज कम्पेअर्ड टू द 2025 च्या पेपरच्या कंपॅरिझन मध्ये हा सोपा होता, परंतु 2024 च्या कंपॅरिझन मध्ये फिजिक्सचा पेपर हा अवघड होता। त्याचबरोबर जो काही बायोलॉजी होतं ते बायोलॉजी पण खूप लेंथी स्वरूपाचं या ठिकाणी आलेलं होतं, परंतु ते सोपं होतं। आणि जो काही केमिस्ट्रीचा पेपर होता तो मीडियम स्वरूपाचा राहिलेला होता। अशा प्रतिक्रिया आपल्या ज्यावेळेस एक्झाम सेंटर सुटल्या त्यानंतर आपण विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केली त्यावेळेस विद्यार्थ्यांनी सांगितले, खूप साऱ्या कोचिंग क्लासेसचे पण या ठिकाणी रिव्ह्यू आलेले आहे की एक्झाम लेवल ऑफ एक्झाम कोणत्या सब्जेक्ट कसा होता हे सगळं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता गोष्ट अशी आहे की 22,05,035 विद्यार्थ्यांनी जर नीट यूजी 2026 ची एक्झाम या ठिकाणी दिली आहे तर क्वालिफाईंग मार्क्स किती राहतील तर क्वालिफाईंग मार्क्स नक्कीच 2025 पेक्षा थोडे जास्त राहतील आणि 2024 पेक्षा थोडे कमी राहतील। तर आपला जो काही प्रिडिक्टेड अंदाज आहे आणि खूप सारे आपण अनालिसिस केल्यानंतर 152 मार्क्सवर 150 ते 152 मार्क्सवर ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील विद्यार्थी नीट यूजी 2026 ची एक्झाम क्वालिफाय होऊ शकतात आणि साधारणतः 120 ते 121 मार्क्सवर एससी एसटी ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थी नीट यूजी 2026 ची एक्झाम या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकतात। हा आजचा कट ऑफ प्रिडिक्शनचा व्हिडिओ होता। नक्कीच ह्याच रेंजमध्ये कट ऑफ मार्क्स राहणार आहे, कारण की आपण विद्यार्थी संख्या जरी बघितली तर विद्यार्थी संख्या 2024 मध्ये जास्त होती, 25 मध्ये थोडी कमी होती आणि 26 मध्ये 2025 पेक्षा सुद्धा अपेअर विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी कमी आहे। त्याचबरोबर लेवल ऑफ एक्झामिनेशन जी आहे ती 24 ला इझी पेपर होता, 25 ला हार्ड होता आणि 26 ला हा मीडियम स्वरूपाचा पेपर या ठिकाणी राहिलेला आहे। त्यामुळे याच रेंजमध्ये विद्यार्थ्यांना मार्क्स पडतील। आशा करतो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला आहे। आवडला असेल तर नक्कीच ब्राईट फ्युचर मेकर्सच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे। त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली प्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून विद्यार्थ्यांनी आपल्या प्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे। व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील सर्व कॉलेजेसची काय कट ऑफ असतील, त्याचबरोबर तुम्हाला जे काही पुढील काउन्सिलिंगसाठी येणारे जे काही डॉक्युमेंटेशनचे व्हिडिओज असतील सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील। आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल
तर नक्कीच लाईक करा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.